श्रीलंकेच्या बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर विशेष शोधमोहीम सुरू आहे। पोलीस प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय असलेले 6 जण चेन्नईहून येणाऱ्या विमानात आहेत। हे संशयित श्रीलंकेच्या एअरलाइन्सच्या विमानाने आले असावेत असं बोललं जात आहे, म्हणून सर्च ऑपरेशन केलं जात आहे। भारताने पाकिस्तानला आणखी एक धक्का दिला। पाकिस्तानच्या बोटींना भारतात बंदी घालण्यात आली आहे। भारताकडून पाकिस्तानची पोस्टल सेवाही बंद करण्यात आली आहे। काँग्रेसचे खासदार चरणजीत सिंह चन्नी यांनी पहलगामवरील हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। पुलवामा घटनेनंतर भारताने पाकिस्तानात कुठे सर्जिकल स्ट्राईक केलं, यात किती लोक मारले गेले याचा काहीच पुरावा नाही। सरकारने पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा केला, पण वास्तवात काहीच घडलं नाही। एकही पुरावा नाही, त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक झालंच नाही असा दावा चरणजीत सिंह चन्नी यांनी केला। बैसरन खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्याच्या तपासासंदर्भात NIAची टीम लवकरच सीमावर्ती भागात जाऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। या भागात पाकिस्तानमधून घुसखोरीची शक्यता अधिक आहे। या भागात दहशतवाद्यांनी खोदलेल्या काही संभाव्य बोगद्यांचाही शोध घेतला जाण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI आणि त्यांच्या सैन्याचा लष्कर-ए-तय्यबाशी संबंध असल्याचं उघड झालंय। NIAने काश्मीर खोऱ्यातील सुमारे 20 ओव्हरग्राऊंड वर्कर्स ओळखलेत। त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची शक्यता असताना पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारतावर हल्ला करण्याची धमकी दिली। जर भारताने सिंधू कराराचं उल्लंघन केलं तर सिंधूवर धरण बांधलं तर भारतावर हल्ला करू अशी धमकी पाकिस्तानने दिली आहे। पहलगाममधील हल्ल्यानंतर पाककडून भारताच्या कुरापती काढणं सुरू आहे। जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात पाककडून पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला। कुपवाडा, उरी आणि अखनूर भागात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला। पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना कसं प्रोत्साहन दिलं जातं याचे पुरावे आता समोर आलेत। न्यूज 18 जवळच्या एक्सक्लुझिव्ह सॅटेलाइट इमेजमधून लष्कर-ए-तय्यबाच्या प्रशिक्षण तळाचा खुलासा झालेला आहे। ही प्रशिक्षण शिबिरं पाकव्याप्त काश्मीरच्या अत्तर शीशा परिसरात घेतली गेल्याचं समोर येत आहे। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे। अशात संरक्षण मंत्रालयाने जबलपूरमधील शस्त्रास्त्र कारखान्याला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या। कम्युनिकेशन इंडिया लिमिटेड अंतर्गत काम करणाऱ्या या कारखान्यातील सगळ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या रजा तात्काळ रद्द करण्यात आलेल्या आहेत। सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर पाकचा जळफळाट सुरू आहे। पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताला पुन्हा एकदा पोकळ धमकी दिली आहे। जर सिंधू नदीचं पाणी रोखलं तर मग रक्ताचे पाठ वाहतील अशी धमकी त्यांनी दिली आहे। काश्मीरमधील हत्याकांडाला शहा जबाबदार आहेत। मोदींनी सगळ्यात आधी शहांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली। चूक मान्य केल्यानंतर शहांना शिक्षा मिळायला नको का? अजूनही अमित शहांना पदावर का ठेवलेलं आहे असा सवाल राऊतांनी केला। खासदार संजय राऊतांनी पाकिस्तानविषयीच्या केंद्र सरकारच्या धोरण आणि भूमिकेचा खरपूस समाचार घेतला। पंतप्रधान पाकिस्तानला कधी धडा शिकवणार आहेत समजत नाही। पंतप्रधानांना युद्ध करायचं आहे असं वाटत नाही, त्यामुळे मोदींची मानसिकता काय आहे हे पाहावं लागेल असा चिमटा राऊतांनी काढला। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावात कडकडीत बंद पुकारण्यात आला। सगळ्या मार्केट्स बंद ठेवून व्यापारी संघटनांनी निषेध नोंदवला। भव्य मूकमोर्चा काढून पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावात भव्य मूकमोर्चा काढण्यात आला। या सर्वपक्षीय नेत्यांसह व्यापारी सहभागी झाले, तर शहरातील बाजारपेठाही दुपारपर्यंत बंद आहेत। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन न स्वीकारल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। गुलाबराव देवकरांच्या पक्षप्रवेशावरून गुलाबराव पाटलांनी टोला लगावला। जे आमच्या विरोधात निवडणूक लढले त्यांना महायुतीत येणं योग्य नाही। देवकरांना पक्षात घेऊन फायदा झाला की तोटा काही दिवसांनंतर लक्षात येईल असं गुलाबराव पाटील म्हणाले। सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा तब्बल 746 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींकरता वळवल्याचं बोललं जातं। यावर आता सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी संताप नोंदवला। अर्थ विभागातले काही शकुनी अशी कामं करतायत, निधी द्यायचा नाही मग खातं तरी कशाला हवं अशा शब्दात शिरसाटांनी संताप व्यक्त केला।
सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवल्याच्या प्रश्नावर भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. तूट असल्यावर निधी वळवतातच असं म्हणत भुजबळांनी अर्थ खात्याची पाठराखण केली. सरकारमध्ये कुठेही पैसे वळवण्याची गरज नाही, आमच्याकडे पुरेसा निधी आहे असं स्पष्टीकरण मंत्री गिरीश महाजनांनी दिलं. अर्थ खात्यानं तात्पुरती काही व्यवस्था केली असेल तर त्याबाबत माहिती नसल्याची कबुली महाजनांनी दिली. अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. भाजपसोबत राहून अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत, जर पक्ष भाजपत विलीन केला तरच कदाचित ते मुख्यमंत्री होतील असं संजय राऊत म्हणाले. माझ्या आयुष्यात 2 ते 3 वेळा मुख्यमंत्री होण्याचा योग येऊन गेला. राजकारणात जो येतो तो अपेक्षा घेऊनच येतो, नंतर दिल्लीत जायची अपेक्षा असते असं भुजबळ म्हणाले. छगन भुजबळांनी सरकारला घरचा आहेर दिला. कुंभमेळ्याच्या कामांवरून भुजबळांनी नाराजी व्यक्त केली. फक्त टेंडरवर लक्ष आहे असं म्हणत भुजबळांनी अप्रत्यक्षपणे गिरीश महाजनांवर हल्लाबोल केला. तर गोदावरी नदी स्वच्छ करा, बाकी काही करायची गरज नाही असा सल्लाही त्यांनी दिला. पुण्यात गौतम अदानींनी शरद पवारांची भेट घेतली. दोघांमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क प्रकल्पाबाबत चर्चा झाली असं सूत्रांकडून कळतं. मुंबईत बॅनर्सच्या माध्यमातून शिवसेनेनं ठाकरे गटावर निशाणा साधला. मैत्री धाग्याची नाही, मैत्री वाघाशी असे बॅनर लावत शिवबंधनावरून शिवसेनेनं ठाकरे गटाला डिवचलं. अमरावतीत काँग्रेसनं बॅनरबाजी केली. राहुल गांधी यांच्या संघर्षात यश आल्याचा दावा काँग्रेसनं केला. जातीय जनगणना होणार असल्यानं बॅनरद्वारे राहुल गांधींचं कौतुक करण्यात आलं. यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडे यांनी हे बॅनर लावलेले आहेत. सरकार जेव्हा जातनिहाय जनगणना करेल आणि त्यानंतर जे आकडे समोर येतील त्यानुसार दूध का दूध, पाणी का पाणी होईल. त्यानंतर सगळ्यांना लक्षात येईल की कुणाची लोकसंख्या किती आहे असं वक्तव्य बबनराव तायवाडे यांनी केलं. तर ओबीसींची संख्या 60% असल्याचं सरकारच्या लक्षात आल्यावर 50% आरक्षणाची सीमा रद्द होईल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करण्याकरता निवडणुकीची वाट पाहत आहात का असा सवाल काँग्रेस नेते सतेज पाटलांनी केला. जर असं असेल तर विधानसभा बरखास्त करा आणि कर्जमाफी करा अशी मागणी त्यांनी केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव असलेल्या चौंडी या गावात 6 मेला राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते. या बैठकीच्या तयारीला वेग आला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी बैठक घेत तयारीचा आढावा घेतला. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी जालना शहरातील विविध ठिकाणी भेटी दिल्या. जालनाच्या ICT कॉलेजमध्ये हरिभाऊ बागडेंचं स्वागत करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी राजस्थानमधील किस्से सांगितले. माजी आमदार सहसराम कोरोटे यांनी आपल्या कारकिर्दीत एकाही रस्त्याचं काम केलं नाही आणि आता ते रस्त्याकरता आंदोलन करतायत असा आरोप आमदार संजय पुराम यांनी केला. आता आपण रस्त्यांच्या कामांचा पाठपुरावा करणार असल्याचं पुराम यांनी म्हटलंय. बीडच्या परळीमध्ये काँग्रेसच्या वतीनं सद्भावना सत्याग्रह करण्यात आला. राज्यातील सामाजिक शांतता आणि एकोपा धोक्यात आलाय, तो अबाधित राहावा, महाराष्ट्र धर्म वाचावा याकरता हा सत्याग्रह असल्याचा हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेला आहे. बीडच्या माजल गावात भाजप कार्यकर्ते बाबासाहेब आगे यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती. दरम्यान मंत्री पंकजा मुंडेंनी आगे कुटुंबियांची भेट घेतली. आगे कुटुंबियांशी चर्चा करत त्यांनी सांत्वन केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध उत्खननाचा आका कोण असा सवाल वैभव नाईकांनी उपस्थित केला. अवैध उत्खननाचे व्हिडिओ सादरीकरण करत प्रशासनासह स्थानिक नेतेही या सगळ्यात गुंतलेले असल्याचा आरोप नाईकांकडून करण्यात आला. शिर्डीतील साईबाबा मंदिराला बॉम्ब उडवण्याची धमकी देण्यात आली. साईबाबा संस्थानला मेलद्वारे धमकी देण्यात आली. या धमकीनंतर साईबाबा मंदिराची सुरक्षा यंत्रणा अलर्ट झालेली आहे. राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं 11 मेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. यावेळी मंत्रिमंडळातील इतर मंत्री उपस्थित राहणार आहेत. इंद्रायणी नदीला जलपर्णीनं विळखा घातला. इंद्रायणी नदीचा प्रवाह शांत असलेल्या भागात जलपर्णीचा विळखा बघायला मिळतो. वाहत्या पात्रात निर्माण झालेल्या फेसामुळे इंद्रायणी प्रदूषित झालेली आहे. नदीपात्रात आजही फेसाचं साम्राज्य कायम आहे. नदीपात्रात कंपन्यांमधील केमिकल मिश्रित पाणी सोडलं जात असल्यानं ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे. मुंबईतील एल्फिस्टन पुलाजवळ रहिवाशांना घरं खाली करण्याची शासनाकडून नोटीस देण्यात आलेली आहे. यानंतर स्थानिकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेत व्यथा मांडली. जो कोणी येईल त्याला राज ठाकरेंशी बोलणं झालंय असं सांगा. योग्य माहिती मिळाल्याशिवाय घरं खाली होणार नाहीत अशी तंबी राज ठाकरेंनी दिली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अद्यापही न्याय मिळालेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या संतोष देशमुख यांच्या बहिणीनं न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा निर्धार केलेला आहे.
नीट पेपर लीक प्रकरणामध्ये 26 MBBS विद्यार्थी दोषी आढळले. त्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. याशिवाय 14 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आलेले आहेत. पुण्याच्या शिरूरमध्ये धर्मांतराकरता आमिष दाखवून दबाव टाकत हिंदू कुटुंबाला ख्रिश्चन धर्म स्वीकारायला लावण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे. मुंबई गोवा महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाहतूक कोंडी झाली. मुंबईकडे जाणाऱ्या आणि कोकणात येणाऱ्या दोन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून पुण्याच्या सिंहगड रोडवर वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी सोडवण्याकरता अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी सिंहगड रोडची पाहणी केली. पुण्यातील नवले पुलावर अपघात झाला. भरधाव ट्रकनं 2 ते 3 वाहनांना धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून इतर वाहनांचं मोठं नुकसान झालं. ब्रेक फेल झाल्यानं अपघात झाल्याचा अंदाज आहे. कल्याण स्टेशन जवळच्या बाजारपेठेत खरेदीच्या बहाण्यानं दुकानात प्रवेश करून हातचलाखी दाखवत महिलेनं सोन्याची अंगठी लंपास केली. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलिसांनी तातडीनं महिलेला अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे. भिवंडीत महिलेनं 3 मुलींसह गळफास लावून घेत आत्महत्या केली. पती रात्रपाळीला कामावर गेला असताना ही दुर्घटना घडली. पुण्यातील नवले पुलावर पुन्हा भीषण अपघात झाला. मद्यधुंद कार चालकानं दुचाकीस्वाराला चिरडलं. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. 1 जण गंभीर जखमी झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय. दोघांना अटक केली आहे. उरण पोलिसांनी किनारपट्टीवर सुरक्षा वाढवून तालुक्यातील अनेक भागात जोरदार कोम्बिंग ऑपरेशन केलं. 3 पोलीस अधिकारी 30 अंमलदार यांच्या माध्यमातून कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं. नागपूर शहरातील पारडी शांतीनगर भागामध्ये अवकाळी पाऊस बरसला. हवामान विभागानं विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त केला. दरम्यान नागपूर शहरातील काही भागात गारपीट झाल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला. वर्धा शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी विजेचे खांब तर घरातील पत्रे उडून गेले. तर अचानक आलेल्या पावसामुळे वाहन चालकांची तारांबळ उडाली. पालघर जिल्ह्याच्या पूर्व भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. या परिसरातील विहिरी आणि बोरवेलमधील पाण्यानं तळ गाठलाय. त्यामुळे महिलांना पाण्याकरता मोठी कसरत करावी लागते.